गृहपतीचा अवतार. शिवजींच्या वरदानाने समाधानी होऊन विश्वनर नर्मपूर या गावी आला. त्याने पत्नीला सर्व वृत्तांत सांगितला. पत्नीला आनंद झाला. जन्मापूर्वीचे 3 संस्कार केले गेले. ती गर्भवती झाली. गर्भतेज दिवसेंदिवस वाढत होते. शुभ नक्षत्रावर शुभ लग्नावर शुचिस्मतीला एक सुंदर पुत्र झाला. अनेक महान ऋषी, विद्वान, गावातील लोक त्या बालकाला पाहून आश्चर्यचकित झाले. ते बालक अत्यंत तेजस्वी होते. बालकाच्या जन्मानिमित्त मोठा आनंद उत्सव संपन्न करण्यात आला. बाळाचे बारसे केले आणि त्याचे नाव गृहपती असे ठेवण्यात आले. अनेक महान ऋषीमुनींनी त्याला मंगल आशीर्वाद दिले. बालक चंद्रकलेप्रमाणे वाढू लागला. बालक मोठे झाल्यावर उपनयन संस्कार करण्यात आले. त्यानंतर त्याला वेदशास्त्र शिकविण्यास प्रारंभ झाला. गृहपती हा आपल्या आईवडिलांची सेवा करत असे. देवर्षी नारदही तेथे आले. ते म्हणाले, हा मुलगा अत्यंत भाग्यवान व ज्ञानी आहे, पण याला 12व्या वर्षी अग्नी व विजेपासून धोका आहे. एवढे सांगून नारद तेथून निघून गेले.